शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता 1 रुपयामध्ये पीक विमा योजना 2026 तर आता 3 वाजेपर्यंत हेक्टरी 24,000 रुपये याप्रमाणे 1 रुपयामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा फॉर्म आधी भरला होता तर अशा शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी. तर आजपासून खात्यामध्ये 1200 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा फॉर्म भरलेला होता, ज्यांचा पीक विमा राहिलेला होता, आज दुपारी 3 वाजल्यापासून 24,000 रुपये याप्रमाणे पीक विम्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आलेले आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून बैठकीमध्ये आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. अनेक शेतकरी बांधवांना इथं SMS देखील इथं आलेले आहे. तर लगेच तुम्ही तपासा. तर आता गुड न्यूज इथं आलेल्या आहे. खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जे की 24,000 रुपये याप्रमाणे या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे. आता ज्या शेतकरी बांधवांनी 1 रुपयामध्ये पीक विम्याचा फॉर्म भरलेला होता परंतु बरेच दिवसांपासून त्याचे पैसे आलेले नव्हते, तर अशांचं जो काही निधी मंजूर होऊन 1200 कोटी रुपये यामध्ये बीड आहे, यवतमाळ आहे, परभणी आहे, लातूर आहे, नांदेड आहे, धाराशिव, उस्मानाबाद आहे, जळगाव आहे, बुलढाणा आहे, अकोला आहे, अमरावती आहे. तर अशा उर्वरित जिल्ह्यांमध्ये यांनी 1 रुपयामध्ये पीक विम्याचा फॉर्म भरला होता. तर अशा जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. यानंतर प्रति हेक्टरी 24,000 रुपयापर्यंत रक्कम मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये 18,000, 25,000पर्यंत थेट DBTद्वारे 1 हेक्टर 24,000, 2 हेक्टर 48,000 अंदाजे जे काही रक्कम आहे. तर त्याचप्रमाणे राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये 1200 कोटी रुपयाचा पीक विमा इथं टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी इथं येणार आहे. याचप्रमाणे आता या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमा होत आहे. यामध्ये बीडमध्ये 85 कोटी आजपासून वाटप सुरू झालेलं आहे. यवतमाळमध्ये 90 कोटी रुपये पीक विम्याचे 1 रुपयामध्ये ज्यांनी पीक विमा भरला होता अशांचे मंजूर झालेले आहे. परभणीमध्ये 70 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. लातूरमध्ये 65 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. नांदेडमध्ये 75 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. धाराशिव उस्मानाबादमध्ये 60 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. जळगावमध्ये 55 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. बुलढाणामध्ये 50 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. तर आता यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतांश वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर इथे आपलं अकोल्यामध्ये सुद्धा 48 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. अमरावतीमध्ये 52 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर जे इथे आपले जिल्हे, वाशिम जिल्हा, तर आता बरेच जिल्ह्यांमध्ये अधिक जे काही फॉर्म आहे किंवा अर्ज आहेत ते मंजूर झालेले नाहीत. तर यामध्ये वाशिममध्ये जे काही इथं 40 कोटी रुपये आलेले आहे परंतु लवकरच इथं वाटप सुरू होणार आहे. तर इथं हिंगोली 35 कोटी, छत्रपती संभाजीनगर 58 कोटी, जालना 45 कोटी, धुळेमध्ये 30 कोटी, नंदुरबारमध्ये 25 कोटी, अहमदनगरमध्ये 62 कोटी, पुणेमध्ये 55 कोटी, सोलापूरमध्ये 68 कोटी, सातारामध्ये 42 कोटी. तर आता हे जे की तुम्हाला सुरू दिसत आहे. तर आता ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्हल आहे, ज्यांनी पीक पाहणी केलेली आहे आणि तक्रार नोंदवलेली आहे, तर अशांना पीक विमा जमा होण्यास ज्यांचं यादीमध्ये नाव आहे ती यादी तयार करणे चालू आहे. जसं की रोल आउट होईल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होईल. सांगलीमध्ये 38 कोटी, कोल्हापूरमध्ये 36 कोटी. यानंतर इथे नाशिकमध्ये 50 कोटी, पालघरमध्ये 20 कोटी, ठाणेमध्ये 22 कोटी, रायगडमध्ये 18 कोटी, रत्नागिरीमध्ये 15 कोटी, सिंधुदुर्गमध्ये 12 कोटी, गडचिरोलीमध्ये 28 कोटी आणि चंद्रपूरमध्ये 33 कोटी. तर आता हा जो पीक विमा आहे ते कोणत्या शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे. आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमाचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा फॉर्म भरला होता, काय आहे, ज्या शेतकरी बांधवांनी 1 रुपयामध्ये पीक विमा फॉर्म भरलेला होता, ज्या शेतकरी बांधवांचे यामुळे पाऊस असेल, दुष्काळ असेल, गारपीटमुळे नुकसान झालेलं आहे, ज्या शेतकरी बांधवांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे म्हणजे DBT इनेबल आहे, ज्यांनी पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, तर असे शेतकरी बांधव यामध्ये पात्र आहेत. आणि आता 24,000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. आता पैसे न आल्यास लेखी अर्ज कसा करायचा आहे. आता पीक विमा कंपनीला तुम्ही लेखी अर्ज द्या किंवा 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. अर्जात काय लिहायचे तुम्हाला हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. यामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, पिकाचे नाव आणि क्षेत्र, पॉलिसी नंबर, पैसे आले नाहीत असं स्पष्ट तक्रार तुम्हाला इथं करायची आहे. तर या पद्धतीने आपण लेखी अर्ज इथं देणार आहोत. तर लेखी प्रति पीक विमा कंपनी प्रतिनिधी, तर इथं कृषी अधिकारी कार्यालय, त्याचप्रमाणे पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत अर्ज विषय महोदय. यानंतर मी खालील सही करणारा शेतकरी, याचप्रमाणे तुमचे नाव इथं लिहायचे आहे. नाव लिहिल्याच्या नंतर राहणार, गाव, तालुका, मी सन 2026 साली किंवा 2024, 25 जे काय असेल तुमचा आधीचा जर पीक विमा आलेला नसेल, योजनेअंतर्गत पीक विम्यासाठी मी पीक विमा अर्ज केलेला होता परंतु
आजपर्यंत माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, पिकाचे नाव, हेक्टर, पॉलिसी नंबर, जे की पीक विम्याच्या पावतीवरचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला ते टाकायचा आहे. कृपया माझ्या अर्जाची किंवा माझ्या प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा करावी ही नम्र विनंती. धन्यवाद. आपला विश्वासू मोबाईल नंबर, दिनांक आणि सिग्नेचर. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहे. यामध्ये तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती आणि जर तुमच्याकडे नुकसान भरपाईचे फोटो असेल तर फारच चांगलं. तर आता ऑनलाईन देखील तक्रार तुम्हाला इथं करता येणार आहे. ऑनलाईन तक्रारीसाठी काय करायचं, तुम्हाला सर्वप्रथम पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती इथं जायचं आहे. त्यामध्ये फार्मर कॉर्नरवरती क्लिक करा. याचप्रमाणे ग्रीव्हन्सेस किंवा कंप्लेंट या ऑप्शनवरती पर्याय हा निवडा. मोबाईल नंबर टाका आणि OTP व्हेरीफाय करायचा आहे. OTP व्हेरीफाय केल्याच्या नंतर यामध्ये तुमचं पूर्ण नाव टाका, तालुका, जिल्हा टाका, गावाचे नाव, पिकाचे नाव, कोणतं पीक टाकलं होतं आणि पीक विमा अर्ज क्रमांक इथे टाकायचा आहे आणि समस्या टाकायची आहे, म्हणजे टेक्स्टमध्ये लिहायचं आहे. पैसे जमा झालेले नाहीत आणि अर्ज सबमिट करायचा आहे. कंप्लेंट ID मिळेल तुम्हाला आणि 15 दिवसाच्या आत तुम्हाला SMS इथं येऊन जाईल. त्यानंतर मोबाईल ॲपद्वारे क्रॉप इन्शुरन्सचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. या माध्यमातून सुद्धा तुम्हाला रिपोर्ट इश्यूवरती क्लिक करून तुम्हाला चेक करता येणार आहे. आता तक्रार केल्यानंतर काय होते, तुमची तक्रार पीक विमा कंपनीकडे पाठवली जाते. 7 ते 15 दिवसांमध्ये तपासणी होते. योग्य असल्यास पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जातो. कुणाला पैसे आलेले नाहीत, ज्यांचा अर्ज नाकारलेला आहे किंवा त्यांचा क्लेम रिजेक्ट झालेला आहे, ई-पीक पाहणी अपूर्ण आहेत, बँक खाते आधारशी लिंक नाही आणि नुकसान भरपाईच्या यादीमध्ये त्यांचं नाव नाही, तर अशांना पीक विमा इथं आलेला नाही. तर अखेर पीक विमा वाटप जे की 24,000 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे देत आहे. तर आता 1200 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे ते वाटपास सुरुवात झालेली आहे. सर्व जिल्ह्यात एकाच वेळी येणार नाही, टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा होणार आहे. आता लगेच तक्रार करा आणि पीक विमा मिळवा. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच तक्रार